के माध्यम से एवन जोड़ी प्रोफेसर निवृत्ति मगर सर और रुपेश भाई जादव गोल्डमैन ऑफ पड़गा परिसर उनको भारत और भारत के बाहर लगभग फेमस कर चुके अब प्रिंस मूवीज के माध्यम से। नक्कीच प्रत्येक दिवसाचा जर आपण विचार केला तर जवळजवळ आदित्य 15 ते 16,000 व्ह्यूज या चॅनेलला या स्पर्धेच्या माध्यमातून येतात। आज देखील कित्येक मान्यवर आपल्याशी जोडले जातील। त्याच्यामध्ये देसाई गावचे समाजसेवक रवींद्रदादा म्हात्रे, त्यानंतर माननीय श्री प्रतिमेशभाई पाटील, विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली, उद्योगपती कल्याण डोंबिवलीचे विजयभाई भगत, अध्यक्ष शापूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे, त्याचबरोबर उपनगर अध्यक्ष शापूर नगरपंचायत आणि इतर सर्व मान्यवर देखील या स्पर्धेला भेट देताना आज आपल्याला पाहायला मिळतील। हे प्रेम रुपेश दादा आणि निवृत्ती मगर सर यांच्यावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। दिग्गज मान्यवर कित्येक येऊन गेलेत आणि आज देखील कित्येक मान्यवर या स्पर्धेला जोडताना आपल्याला पाहायला मिळतील। यस, तमाम स्पॉन्सरों ने कोऑपरेट किया इस डोले ट्रॉफी 2023 को सफल बनाने के लिए। उन स्पॉन्सरों का रुपेश भाई जादव और मगर सर के ऊपर बहुत प्यार है। खेल की शुरुआत हो चुकी है। नीलेश और सतीश दो ओपनर्स बीच मैदान पर और पहली ओवर लेकर फ्लिपकार्ट एंड के जानिब से गेंदबाज नीलेश आते हुए। नक्कीच भरतजी ठाकरे यांच्या माध्यमातून श्रावण स्पोर्ट भोकरी संघासाठी या मॅच साठी शुभेच्छा आल्यात। धन्यवाद भरतजी ठाकरे साहेब। पहिली मॅच आजच्या दिवसातील आणि पहिल्या मॅचला सुरुवात होण्यापूर्वीच कित्येक त्या ठिकाणी प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आदित्य जोडले गेलेत। यस, आप देख सकते ठीक वीआईपी डाइस के सामने एवन जोड़ी के रुपेश भाई जादव डायनामिक और डैशिंग पर्सनालिटी हाई एंड हैंडसम रुपेश भाई जादव को दिखाया गया था। खेल की शुरुआत अब हो चुकी है। ये देखिए उनके आप कटआउट को देख सकते हैं। रुपेश भाई जादव डैशिंग और डायनामिक पर्सनालिटी हाई एंड हैंडसम, साथ ही साथ प्रोफेसर निवृत्ति मगर सर के कटआउट को भी दिखाया जा रहा है। और जो स्वराज 11 डोली का जो लोगो है फिनिक्स पंछी की तरह जिसके विंग्स रहते उस तरह का लोगो है। खेल की शुरुआत हो चुकी है। दोनों अंपायर्स तैयार है, दिनेश नाइक और परेश महाजन। दो ओपनर्स बीच मैदान पर नीलेश और सतीश। पहले ओवर लेकर नीलेश आ चुके श्रावण भोकरी की तरफ से। जब खेल की शुरुआत होंगी तब पहले ओवर के लिए माइक्रोफोन पर रहेंगे दीपक सुतार। नक्कीच जय महाराष्ट्र दामणगावचा विचार केला तर बॅटिंग करत असताना स्ट्राईक इनवर आपल्याला निलेश पाहायला मिळतोय। आताच मागच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये खांबाला चषक 2022-23 चा विचार केला तर त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक जिंकणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांच्या विपक्षामध्ये श्रावण स्पोर्ट भोकरी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते। एक बिग फाईट सकाळच्या क्षेत्रामध्ये। निलेश सोरगेचा जर विचार केला तर जय महाराष्ट्र धामणगावचं नेतृत्व करत असताना कित्येक वर्ष क्रिकेट केलं, कित्येक स्पर्धांचा अनुभव त्याच्याकडे। क्लासिकल फटके नक्कीच त्याच्या बॅटमधून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात आणि त्याच्यासोबतच सतीश माली हा देखील एक चांगला प्लेअर। ही अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या ओव्हरची जबाबदारी निलेशवर दिली आहे। पहिल्या चेंडू पॉवरप्लेच्या ओव्हरचा यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग पाहायला मिळाला, पण रिप्लेमध्ये पाहू शकता राऊंड द विकेटने मारा करत असताना पॉवरप्लेचा पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क करू शकला नाही। देखिए थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा था बैट्समैन नीलेश और गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। यावेळेस पुढे सरसावत खूपच देखना ड्राइव्ह केलाय चेंडूला, लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक नाही, चेंडू दन दन करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौकार। इस तरह से शॉट्स को खिला था बैट्समैन नीलेश ने।
पूरी लंबाई की गेंद थी, उसको मिड ऑफ के सर के ऊपर से खिला था लॉन्ग ऑफ के बाहर 4 रन के लिए। या बिल्लीस कव्हरच्या वरून उडवलाय, डीप मध्ये नाही शतरक्षक, अजून एक चौकार, निलेशच्या खात्यामध्ये मिळतील 4 धावा. हम कह सकते हैं क्या पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी होती भी नीलेश की। देखिए पहले मिड ऑफ के ऊपर से खिला, इस मरतबा कवर के ऊपर से राउंड विकेट चले गए थे। रिप्ले में आप देख सकते हैं बैकफुट पर जाकर इनफील्ड के ऊपर से खेल दिया, गेंद चली गई डीप कवर पॉइंट के बाहर 4 रन के लिए। अब चौकों के हैट्रिक पर इस वक्त नीलेश अगर पूरी करते तो फिर एवन जोड़ी के प्रोफेसर निवृत्ति मगर सर की तरफ से 500 रुपये का इनाम है। चौकारांची ट्रिक यावेळेस मात्र संपर्क करता आला नाहीये, थोडासा बीट झाला. विकेट किपर एक सिंगल धावे ते बायच्या रूपाने. आपण जर दुसऱ्या दिवसाचा विचार केला आदित्य, तर अतिश गुडविंदेने मात्र मीनाक्षी कांदलीच्या विपक्षामध्ये चौकारांची हॅट्रिक लावली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा कालचा जर विचार केला तर यतीश शेलार याने देखील वापाले बीच्या प्रतीक विषयच्या विपक्षामध्ये चौकारांची हॅट्रिक लावली होती. इसका मतलब अब तक 2 चौकों के हैट्रिक हो चुके हैं इस डोले ट्रॉफी 2023 में। स्पर्धेच्या पहिल्या दिवसात देखील विश्वासने भादानी संघाच्या एस के सापेच्या विपक्षामध्ये एक चौकारांची हॅट्रिक लावली होती. 3 चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 चौकार, सुंदर फटके आपल्याला पाहायला मिळाले. निलेशच्या माध्यमातून यावेळी स्ट्राईक एंडवर सतीश माली खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी गतीचा वापर केला होता गोलंदाज निलेश याने. यस, देखिए किस तरह से शॉट्स को खेलने की कोशिश की थी। हवा में छिप करना चाहते थे बैट्समैन सतीश माली, लेकिन गेंद चली गई थी विकेट कीपर नरेश गोरले के पास। एक अच्छी गेंद समाप्त होती हुई गेंदबाज नीलेश की। नक्कीच यावरचा शेवटचा चेंडू फुल टच होता, मात्र इलिव्हेशन करू शकला नाहीये. ओव्हर क्रमांक पहिली या ठिकाणी समाप्त झाल्याने एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले. एक ओवर की समाप्ति के बाद रन बने 9 बिना किसी नुकसान पर जय महाराष्ट्र धामनगांव। नीलेश और सतीश ओपन करने के लिए आए थे। 4 गेंदों का सामना किया नीलेश ने, जिसमें 8 रन बनाए। सतीश माली ने अब तक 2 गेंदे खेले लेकिन कोई भी रन नहीं बनाए। पावर प्ले में हालांकि विकेट कोई भी नहीं मिला, लेकिन रन को अगर देखा जाए दीपक सुतार तो 9 उतना अच्छा टोटल नहीं है जहां तक जय महाराष्ट्र धामनगाव की बल्लेबाजी का सवाल है। नक्कीच पॉवर पिचच्या ओव्हर मध्ये जर आपण म्हटलं तर 15 धावा आल्या तर आपण चांगलं स्कोर म्हणू शकतो. मात्र फक्त 9च धावा कर सकले, त्यामध्ये 2 चौकार आले होते. तरी देखील त्यानंतर निलेशच्या गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलंय. नहीं, एक अच्छे गेंदबाज की यही निशानी होती है। 2 बैक टू बैक बाउंड्रीज लगने के बाद कमाल की वापसी करते हुए गेंदबाज नीलेश। ये देखिए मेघनाथ पाटिल साहब को दिखाया जा रहा है, साथ ही साथ डोले के बहुत महान खिलाड़ी सिरताज शेख को दिखाया गया है। दूसरे ओवर के लिए अब परेश को बुलाया है। परेश मुड़ते हुए सामना करते हुए बैट्समैन नीलेश। उनके लिए अब ऑन साइड में 3 खिलाड़ी आप देख सकते हैं। 2 खिलाड़ी एक काऊ कॉर्नर पर, एक डीप स्क्वायर लेग। लॉन्ग ऑफ को थोड़ा सा वाइड किया है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा पर। मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट कवर पॉइंट, बैकवर्ड पॉइंट, फ्लाई स्लीप, शॉर्ट फाइन लेग विकेट कीपर के पीछे। हुक करने की कोशिश, पहले बाउंस पर गेंद को उठाया पर मना किया सतीश माली को रन के लिए बैट्समैन नीलेश ने। नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न होता. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. दुसऱ्या ओव्हरचा हा पहिला चेंडू ओव्हर विकेटने टाकत असताना थोडासा शॉट होता. हुक करण्याचा प्रयत्न, संपर्क प्रॉपर करता आला नाही. यस, बहुत छोटी गेंद थी लेकिन एलिवेशन नहीं बना था शॉट्स के पीछे। फिर से पटकी हुई गेंद, गेंद चली गई विकेट कीपर के पास। देखिए लगातार हाफ ट्रैकर अब गेंदबाजी हो रही है परेश की।
ओहो, उनके नाक के पास से गेंद गुजरती हुई विकेट कीपर के पास। नक्कीच त्याच्या कानाच्या जवळून गेला आणि त्या चेंडूने त्याला सांगितलं की माझा चेंडू तुला खेळता येणार नाही. 2 शॉर्ट लेनचे चेंडू आदित्य पाहायला मिळाले. हुक करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क करता येत नाही बॅटर निलेशला. अब जाके सतीश माली कुछ तो भी बताते हुए नीलेश को, पटकी हुई गेंद फिर से फाइन लेग की दिशा पर खेलने की कोशिश की थी, गेंद शरीर को लगने के बाद चली गई थी, कोई भी रन नहीं। देखिए अब दबाव कहीं ना कहीं नीलेश के ऊपर साफ नजर आ रहा है। अब तक उन्होंने कुल मिलाकर 5 डॉट गेंदे खेले। देखिए लगातार ऑफ स्टंप के बाहर सफल हो रहे हैं और हुक करने की कोशिश कर रहे हैं। नक्कीच चेंडूची गती कमी आहे मात्र शॉर्ट लेनचे चेंडू आपल्याला तिन्ही पाहायला मिळाले. और एक डॉट, क्या गेंदबाजी हो रही है, पूरी तरह से अब जागते रहो का आदेश देते हुए परेश की गेंदबाजी। हालांकि चारों भी गेंदे देखिए हाफ ट्रैकर थी, बीच में पटक दिया था, फिर से हुक करने की कोशिश की थी, लेकिन इस मर्तबा किस्मत वाले रहे जिस तरह से रिप्ले में बताया गया था। नक्कीच 4 चेंडू शॉर्ट लेनचे टाकले गेले. तो हुक करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते मग हुक करून संपर्क होत नाही त्यावेळेस मात्र तुम्हाला यावेळेस प्रॉपर संपर्क हा शॉट खेळणे गरजेचा होता. स्क्वेअर कट करून दिला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही. मिळतील 4 धाबा. देखिए किस तरह से शॉट्स को खेला था, ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, अपने आप को रूम दिया था और इनफील्ड के ऊपर से खेला था डीप कवर पॉइंट पर। स्कोर ऑफ द विकेट 4 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 13 पर। अब तक 3 चौके लगे नीलेश के बल्ले से और टीम का स्कोर 13 बिना किसी नुकसान पर। घूम के मार दिया, खिलाड़ी मौजूद है ऊपर, बढ़िया फील्डिंग, लेकिन गेंद चली गई मैदान के बाहर 4 रन के लिए। रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन थोडासा शॉर्ट चेंडू होता त्याला हुक करून दिला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं मात्र तरी देखील चेंडूला अडू शकला नाही. 4 धाबा. ओव्हर क्रमांक दुसऱ्या ठिकाणी समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र धामणगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वर. या इनिंगमध्ये आदित्य 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले निलेशच्या माध्यमातून. मात्र सुरुवातीला दुसऱ्या ओव्हरमध्ये जवळजवळ 4 चेंडू त्याला डॉट काढले गेले. त्यानंतर त्यांनी शॉर्ट सिलेक्शन बदलवलं. यस, देखिए हालांकि सभी 6 की 6 गेंदे उन्होंने हाफ ट्रैकर थी, बीच में पटक दिए थे और 5वें गेंद पर स्क्वेयर ऑफ द विकेट, उसके बाद आधा पुल और आधा हुक फाइनल की दिशा पर। ये देखिए जिस तरह से 4 गेंदे उनको डॉट की थी गेंदबाज परेश ने, 5वें गेंद पर स्क्वेयर ऑफ द विकेट खेला था जिस पर 4 रन मिले थे। 2 ओवर की समाप्ति के बाद 17 बने बिना किसी नुकसान पर। टॉस हार कर बल्लेबाजी करती हुई जय महाराष्ट्र धामणगाव। की प्लस पॉईंटचा विचार केला तर धावसंख्या जरी 17 वर असली ती 6 ओव्हरचा खेळ खेळत असताना मात्र कुठल्याही प्रकारची विकेट गमावली नाहीये जय महाराष्ट्र धामणगाव संघाने. ओव्हर क्रमांक 3ऱ्याला होती सुरुवात आणि 3ऱ्या ओव्हरची जबाबदारी मयूरवर दिली. त्याच्यासमोर बॅटर सतीश माली आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड मध्ये 6 क्षेत्ररक्षक यावेळेस सतीशसाठी जर आपण विचार केला तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षक आपल्याला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतं. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप पॉइंट देखील तैनात केले गेले. 3ऱ्या ओव्हरला होती सुरुवात गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. यावेळेस रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील पाहायला मिळाली, सहमती दिली नाही. एक लेगबायच्या रूपाने सिंगल धाव येते. यह सवाल पूछा तो पर मयूर ने, लेकिन नट आउट घोषित करते। देखिए स्विच हिट की कोशिश की थी, यस बहुत बाहर थे और यही कारण था कि अंपायर ने नट आउट घोषित किया था परेश महाजन ने बैट्समैन सतीश माली को। स्कोर आगे बढ़ता हुआ एक्स्ट्रा के मदद के साथ। देखिए सिटी क्रिकेट के एक बहुत महान खिलाड़ी महेंद्र मागे इस वक्त आ चुके हैं, उनसे निवेदन है आपको मंच पर आना है। पुढचा चेंडू यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच दूर राहिलाय. वाईटचा इशारा. एक अवांतर धाव खर्च करत असताना गोलंदाज मयूर. ऑफ स्टंप की बाहर की गेंद थी, देखा परखा और जाने दिया बैट्समैन नीलेश ने और बाकी काम पूरा करते हुए परेश महाजन। एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19। राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस पुढचा होता त्याला टॅप करून दिले, फक्त वलवलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय, कॉलिंग चांगली नाहीये यावेळेस
जर सुरुवातीपासूनच चांगली कॉलिंग असती तर आदित्य दुसरी धाव देखील पूर्ण करता आली असती. देखिए फुल टॉस गेंद थी, वो केवल टर्न कर दिया था ऑन सेट में डीप मिड विकेट की दिशा पर बैट्समैन नीलेश ने। देखिए फुल टॉस गेंद थी, लोअर फुल टॉस थी, सिर्फ केवल दिशा दी थी, गेंद कारपेट के सारे चली गई थी, जहां पर एक रन पूरा करते हुए बैट्समैन दूसरे के लिए मना किया था सतीश माली ने नीलेश को। स्ट्राईक एंडवर सतीश माली. यावेळी थोडासा शॉर्ट चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता, मात्र त्याला ऑन साईडला वलवलंय. जोपर्यंत शतरक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल धाव. देखिए सतीश माली बड़े शॉट्स के लिए जाने जाते, लेकिन अब तक उन्होंने कोई भी बड़ा शॉट्स नहीं खेला। पूरे इनिंग में अगर देखा जाए तो अब तक के नीलेश के बल्ले से 4 चौके निकले, सतीश ने आप जाके खाता खोला है। स्कोर 21 रन बिना किसी नुकसान पर। यावेळेस समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालंय. एक 64 धाव पूर्ण करत असताना सतीश माली आणि निलेश. देखिए वहां पर किस्मत वाले रहे सतीश माली, करारा ड्राइव था, वहां पर गेंद मयूर के हाथ से छिटक गई, मिड ऑन के खिलाड़ी के पास चली गई। तेज थ्रो किया था, लेकिन जो कलेक्शन था नरेश गोरले का वो अच्छा नहीं था, और इस बीच एक रन पूरा करते हुए तिसरे षटक प्रगतीपथावर धावसंख्या 22 वर जाऊन पुसले. यावेळी स्विचिटचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि पहिली विकेट गमावत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघ 22 या धावसंख्येवर. विद्यमान ग्राम पंचायत सदस्य विश्वास मागे साहब का आगमन हो चुका है। उनके साथ डायमंड ऑफ पीटीसी हीरामन शेलार, ये आप देख सकते हैं, जिन्होंने डोले ट्रॉफी 2023 के लिए बॉल स्पॉन्सर हमारे। बहुत अच्छी गेंद, स्विंग एंड मिस, गेंद चली गई विकेट कीपर के पास, जिन्होंने कलरफुल ड्रेस और गेंद स्पॉन्सर किए वाशरे के माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य विश्वास मागे साहब का आगमन हो चुका है। मोस्ट वेलकम सर। साथ ही साथ द डायमंड ऑफ पीटीसी हीरामन शेलार का भी आगमन होता हुआ। नक्कीच दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. विश्वासजी मागे साहेब वाशरीचे माजी सरपंच आणि नवनिर्वाचित सदस्य, ज्यांनी या स्पर्धेला चेंडूंची व्यवस्था तसेच ड्रेसची व्यवस्था केली. त्याचबरोबर पीटीसीचा डायमंड म्हणून ज्याची ओळख आहे तो खेळाडू हिरामन शेलार देखील जोडला गेले. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या एवन सोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधवच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. जाऊया मॅच कडे. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 वर एक गडी बाद. यस, 3 ओवर की समाप्ति के बाद उतना अच्छा टोटल नहीं है। दीपक सुतार जय महाराष्ट्र धामनगांव टीम का केवल 22 रन बने और सतीश माली इस वक्त डगआउट में जा चुके। नए बैट्समैन भावेश आ चुके बैट्समैन नीलेश का साथ देने के लिए। नक्कीच पहिली विकेट गेल्यानंतर कॅप्टन भावेश भोईर आपल्याला पाहायला मिळते. मात्र स्ट्राईक एंडवर चौथ्या ओव्हरसाठी निलेश. दरम्यान आमच्याशी जोडले जाताना एवन जोडीचे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ढोलेगावचे उद्योगपती निवृत्ती मगर सर, आपले देखील या सकाळच्या क्षेत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. यस, डोले ट्रॉफी की एवन जोड़ी माननीय श्री प्रोफेसर निवृत्ति मगर सर का आगमन होता हुआ। मोस्ट वेलकम सर। इस वक्त वीआईपी डाइस पर यंग और डायनामिक एंड डैशिंग पर्सनालिटी रुपेश भाई जाधव। वीआईपी डाइस पर इस वक्त वाशरे के माजी सरपंच और तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, जिन्होंने कलरफुल ड्रेस और बॉल स्पॉन्सर विश्वास मागे साहब, इस मैच का आनंद लेते हुए
मुकाबला भोकरी बनाम धामनगांव के बीच में चलता हुआ। नरेश गुर्ले ने टॉस जीता था और पहले गेंदबाजी का फैसला किया था, अब तक उनके पक्ष में जाता हुआ। पहली गेंद उछाल दिया है, देखना गेंद चली गई मैदान के बाहर 6 रन के लिए। आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने लफ करून दिला। लेंथ खूपच पुलर लेंथ मध्ये होती, मात्र तेवढंच टायमिंग सुंदर आपल्याला पाहायला मिळालं आणि मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधून या ठिकाणी स्वागत केले गोलंदाजाच्या षटकाराने बॅटर निलेश याने। देखिए बहुत अच्छी गेंद थी, बैंग ऑन टारगेट गेंद की थी और फ्लिक कर दिया था पैरों के सामने से, दूर गई मैदान के बाहर 6 रनों के लिए। अब परेश के सामने अपने रंग दिखाते हुए बैट्समैन नीलेश, फिर से हुक कर दिया है लेकिन खिलाड़ी मौजूद और आउट होते हुए बैट्समैन नीलेश, बड़ी मछली जाल में फंसती हुई। नक्कीच बाद होण्यापूर्वीच आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने शॉर्टलाईनच्या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रॉपर एलिव्हेशन करता आल्याने सुंदर झेल त्या ठिकाणी डीप स्क्वेअर मध्ये पाहायला मिळालं। बाद होण्यापूर्वी निलेश चोरगेचा जर विचार केला तर 14 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 24 धावा आल्यात, 2 विकेट गमावल्यात। चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 28 वर जय महाराष्ट्र धामणगाव संघ बॅटिंग करत असताना या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एवन जोड़ी इस वक्त वीआईपी डाइस के सामने आप देख सकते हैं प्रोफेसर निवृत्ति मगर सर और डैशिंग और डायनामिक पर्सनालिटी गोल्डमैन रुपेश भाई जाधव। खेल की शुरुआत हो चुकी है, 2 विकेटों के नुकसान पर 28 रन जय महाराष्ट्र धामनगांव। नंबर 4 पर अब आयुष को भेजा है बैट्समैन भावेश का साथ देने के लिए। देखिए परेश के पहले गेंद पर दीपक सुतार 6 रन बनाए थे, उसके बाद पलट कर वार करते हुए गेंदबाज परेश, जिनका ओवर नंबर आप 2 देख सकते हैं, जबकि उन्होंने पहले और दूसरे ओवर में केवल 8 रन खर्च किए थे। नक्कीच पुढचा चेंडू यावेळेस संपर्क नाहीये, अजून एक सुंदर चेंडू। पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर विकेटने त्याचा आत्मविश्वास वाढलाय आणि वाढलेल्या आत्मविश्वासाने त्यानंतर एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। यस, देखिए अब कॉन्फिडेंस अब बढ़ चुका है गेंदबाज परेश का और आग बंद करके बल्ला चला तो अपर बैट्समैन आयुष ने गेंद चली गई थी विकेट कीपर के पास, अधूरे मन से खेला था, बल्ला चला था ऊपर बैट्समैन आयुष ने और दी विकेट जाते हुए। स्विंग एंड मिस, इस मरतबा गेंद में बाउंस नहीं था, पड़ने के बाद नीचे बैठ गई थी। आप देख सकते रिप्ले में किस तरह से गेंद, ये देखिए कहीं भी बाउंस नहीं था और गेंद निकल गई थी विकेट कीपर के पास। नक्कीच आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑफस्टंपच्या बाहेर होतं, चौकीचं शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, कारण डीप एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली आहे और पिच चेंडू थोडासा होता, कव्हर ट्राय केला असता तर 4 धावा नक्कीच आल्या असत्या। यावेळेस टॅप करून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, त्या ठिकाणी शतरक्षक नव्हता, डीप कव्हरचा शतरक्षक पोहोचून जोपर्यंत फेकी करतोय तोपर्यंत आयुषच्या खात्यामध्ये 2 धावा येतील आणि तिसरा चेंडू फेस केल्यानंतर त्याने आपलं खातं ओपन केलंय। यस, ड्राइव किया था और बहुत बड़ा गैप था, खाली क्षेत्र था, जब तक गेंद को उठाते हुए खिलाड़ी आयुष इस बीच 2 रन पूरे करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 30 पर विकेट गिरी, कुल मिलाकर 2 आयुष के लिए। देखना क्या कुछ हुआ है, आप जाके गेंदबाज गेंद को उठाते हुए, यस बल्ले से लगने के बाद गेंद चली गई थी, जिस तरह से कोई भी इशारा नहीं किया था दिनेश नाइक सर ने। 4 ओवर की समाप्ति के बाद 31 रन 2 विकेटों के नुकसान पर। इसके बाद मुकाबला विकी स्पोर्ट्स कुकसे बनाम चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी के बीच में। दोनों कप्तानों को तैयार रहना है टॉस के लिए इनिंग खत्म होने के बाद। नक्कीच यानंतरची एक मोठी मॅच आदित्य आपल्याला पाहायला मिळेल, विकी स्पोर्ट कुक्से आणि त्यांच्या विपक्षामध्ये चेरोबा स्पोर्ट वाशेरे, एक हाय व्होल्टेज मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही कॅप्टनना विनंती असेल की पहिल्या इनिंग नंतर आपण नाणेफेक करणार आहोत, आपण टॉच बॉक्स मध्ये 5वं षटक संपण्यानंतर त्या ठिकाणी उपस्थिती दाखवायची। सर्वांचं हार्दिक स्वागत, सर्वांना सप्रेम नमस्कार। आपण पाहतात स्वराज्य 11 डोले आयोजित डोले चषक 2023 हे पर्व। डोलेगावचे एवन जोडी निवृत्ती मगर सर आणि त्याचबरोबर रुपेश दादा जाधव यांच्या अथक मेहनतीने, तसेच बरोबर स्वराज्य 11 डोले यांच्या सहकार्याने उभारलेली स्पर्धा, आज स्पर्धेचा 4था दिवस
सध्या जर आपण पहिली मॅच पाहतोय त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघाची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 वर 2 गडी बाद. ये देखिए महाराष्ट्र की एवन जोड़ी सुकेश डाके और नीलेश पाटिल के कटआउट को दिखाया जा रहा है। ये देखिए तमाम हमारे स्पॉन्सर नक्कीच निलेशजी साबरे साहेब त्यानंतर मोनिकेताई पानवे यांचे देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. पंकजजी पवार ज्यांचा काल वाढदिवस होता, शशिकांतजी पाटील साहेब खांडपेचे उद्योगपती, त्यानंतर परागजी पाठवले, कित्येक मान्यवर भेट देऊन गेलेत आणि आज देखील कित्येक मान्यवर या स्पर्धेला जोडली जातील. यस, आज तमाम डोंबिवली और उसके परिसर के कई मान्यवर हमसे जुड़ने वाले। खेल की शुरुआत हो चुकी है। अब ये देखिए डगआउट को दिखाया जा रहा है जहां पर जय महाराष्ट्र धामनगांव के खिलाड़ी है। 4 ओवर की समाप्ति के बाद 31 रन। देखिए जो शुरुआत दी थी नीलेश ने, उसके बाद सतीश और भावेश, हालांकि भावेश अब तक शांत है, आयुष 3 पर बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए। चांगला निर्णय श्रावण स्फोट बोकनी संघाचा की ज्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम सकाळच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 4 ओव्हरमध्ये फक्त आदित्य 31 धावा खर्च केल्यात. जरी 2 विकेट प्राप्त केले असले तरी मात्र जास्त स्कोर उभा करता आला नाहीये जय महाराष्ट्र धामणगाव संघाला. देखिए नरेश गोरले ने जो टॉस जीता था उसके बाद गेंदबाजी का फैसला किया था वो उनके पक्ष में अब नजर आता है। मयूर 5वें ओवर के लिए पहिला चेंडू यावेळी हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल धावे. ते खूपच चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. देखिए ये जो मयूर गेंदबाज है पिछले 3 सीजन से इस टीम में नहीं थे। उसके पहले पड़गा टेनिस क्रिकेट में एक बहुत अच्छे गेंदबाज के नाम से जाने जाते थे, लेकिन ब्रेक लेने के बाद अब वापसी की उन्होंने लगभग 3 सालों के बाद। और देखिए वही धार अब नजर आ रही उनकी गेंदबाजी में। किंग ऑफ पड़गा बबलू पाटिल इस वक्त आते हुए यावेळेस पुल करून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार. देखिए अगर मयूर विकेट के हैट्रिक लेते तो फिर हीरामन शेलार की तरफ से 500 रुपए का इनाम है। कॅप्टनच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. यावेळी आपले हे मुख्य व्यासपीठ दाखवले गेले. त्या व्यासपीठावर आपण पाहू शकता विश्वासचे मागे साहेब, माजी सरपंच वाशेरेचे आणि विद्यमान सदस्य, त्यांच्यासोबत या स्पर्धेचे एवन जोडी निवृत्ती मगर सर यावेळी आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतात. शिरताज शेख देखील त्या ठिकाणी जोडला गेले. जाऊया मॅच कडे. यावेळी पुलटा चेंडू पुल करून दिलाय. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका कॅप्टन भावेच्या माध्यमातून. अटैक करते हुए अब तक 2 पर 2 ठोक डाले। उछलता हुआ स्कोर 44 रन 2 विकेटों के नुकसान पर। भावेश इस वक्त सिक्सर के हैट्रिक पर आप देखिए सोचने के लिए मजबूर किया है श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम को। जिस तरह से 4 ओवर तक रनबंदी चल रही थी, उसके बाद अब मयूर ने आक्रामक रूप धारण किया। दीपक सुतार जिस तरह से 2 पर 2 ठोक डाले। नक्कीच षटकारांच्या हॅट्रिकवर कॅप्टन भावेश भोईर आहे आणि षटकारांच्या हॅट्रिकचा विचार केला तर स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये विजय गीते एकविरा स्फोट वादानी संघाच्या विजय गीतेने एस के सापेच्या विरोधात पहिली षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये लावली होती. आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी, चौकारांच्या हॅट्रिकसाठी आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक. षटकारांच्या हॅट्रिकवर भावेश कॅप्टन यावेळेस मनगटाचा वापर केलाय. वलवलाय चेंडू, मात्र चेंडू 1 बाउंस बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी. क्या बल्लेबाजी हो रही है। छोटी गेंद थी, पुल पावरफुल और सक्सेसफुल है। देखिए लगभग आधे पिच पर गेंद को पिच किया था गेंदबाज मयूर ने और उसका काम तमाम करते उस गेंद का। गेंद चली गई थी पहले बाउंस पर डीप मिड विकेट के बाहर।
4 रन के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ चौके की मदद के साथ 48 रन। देखिए एक अच्छे टोटल की तरफ आप बढ़ती हुई जय महाराष्ट्र धामणगाव। नक्कीच जय महाराष्ट्र धामणगावचा या सीझनचा विचार केला तर खंबाला चषक 2022-23च्या पर्वामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकली आणि कॅप्टन भावेश टच मध्ये या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली बॅटिंग भावेशचा विचार केला तर त्यांनी आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत, 16 धावांचं योगदान दिले हल्ला चढवत असताना मयूरच्या विपक्षामध्ये। पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय, हुक करून दिलाय चेंडू फाईन लेगच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर। अजून एक धमाका, भावेश भोईर ऑन फायर। रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन उडवला होता चेंडूला, खूपच देखना फटका। देखिए गेंद के आने का इंतजार किया था, ऑफ स्टंप के बाहर सफल हुए थे बैट्समैन और गेंद को स्वंग कर दिया था 6 रन के लिए। इस ओवर में अब तक 3 सिक्सर लगा चुके मयूर के सामने भावेश। सुरुवातीला जर आपण विचार केला आदित्य 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या एवढी मजबूत नव्हती, मात्र 5व्या ओव्हरमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार आपल्याला भावेश कॅप्टनच्या माध्यमातून पाहायला मिळते। यस कैप्टन एक अच्छी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए 3 सिक्सर और 1 चौके की मदद के साथ 22 पर बल्लेबाजी करते हुए जब तक उन्होंने 5 गेंदों का सामना किया। स्कोर अगर देखा जाए तो कुल मिलाकर 54 बने। अभी भी इसके बाद आखिरी ओवर का खेल शेष। या ओव्हरचा शेवटचा चेंडू राऊंड द विकेटने, यावेळेस मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक खूपच दूर राहिलेत, दरम्यान एक सिंगल धाव येते 22च्या खात्यामध्ये। त्याचबरोबर ओव्हर क्रमांक 5वी या ठिकाणी समाप्त होते आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये जय महाराष्ट्र धामणगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55 वर। 5 ओवर की समाप्ति के बाद 55 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहिली इनिंग संपल्यानंतर आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा पण टॉच करणार आहोत। विकी स्पोर्ट कुकसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये चेरोबा स्पोर्ट वाशेरे। एकीकडे वंडर बॉय ऑफ पीटीसी बबलू पाटील आणि दुसरीकडे जर आपण विचार केला तर डायमंड ऑफ पीटीसी हिरामन शेलार जोडले गेलेत। एक मोठी मॅच नेक्स्ट आदित्य आपल्याला पाहायला मिळेल। यस एक तरफ कल्पेश बबलू तो एक तरफ महेंद्र मागे, एक तरफ मयूर, एक तरफ हिरामन शिलार। कई ऐसे नाम है, हालांकि सीरीज किंग के नाम से भी जाने जाते हैं बबलू पाटिल, जिनके नाम पड़घा टेनिस क्रिकेट के कई सीरीज आप देख सकते हैं। सीरीज मैन बबलू पाटिल, अगले मैच में हम देखने वाले हिरामन शेलार, महेंद्र मागे। कुक से पड़घा टेनिस क्रिकेट की कई सालों की नंबर 1 की टीम है। चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे एक बहुत मजबूत और झुंझारू टीम मानी जाती है, जिसमें उज्जवल शिलारा से कई जयेश, हिरामन, महेंद्र मागे। खेल की शुरुआत हो चुकी है, आखिरी ओवर के लिए अब देखना है। गेंदबाज अजय को बुलाया है। स्कोर 5 ओवर की समाप्ति के बाद 55 2 विकेटों के नुकसान पर। सामना करते हुए बैट्समैन भावेश। आदित्य 5व्या ओव्हरचा विचार केला तर 5व्या ओव्हरमध्ये खर्चिक षटक मयूर यांचं पाहायला मिळालं, 24 धावा खर्च केल्यात। यस खर्चीला ओवर साबित होता हुआ श्रावण स्पोर्ट्स बोगरी टीम के लिए। और जय महाराष्ट्र धामणगांव के दृष्टिकोण से अगर देखा जाए तो एक अच्छा ओवर जिसमें 24 रन उनको मिले, वाकई में सराहना करनी होगी भावेश की, जिन्होंने मयूर की खबर ली थी 5वें ओवर में। देखिए खेल की शुरुआत करनी है, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन नरेश, थोड़ा सा वाइड काऊ कॉर्नर पर, मिड विकेट पर डिप में खिलाड़ी, विकेट कीपर के पीछे अब 2 खिलाड़ी देख सकते हैं। पहली गेंद उछाल दिया है बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, 6 रन का इशारा आता हुआ परेश महाजन सर का। नक्कीच आपण पाहू शकतो ऑफ स्टंपच्या बाहेर राहून लेंथ चांगली होती, मात्र तेवढाच देखना फटका सजवलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरून सरळ 6 धावांसाठी। त्या ठिकाणी डगआउटला झेल पकडला, खूपच चांगला झेल पाहायला मिळाला खेळाडू कक्षामध्ये। कमाल का शॉट खेला था, छोड़ दिया ऊपर, बैट्समैन ने छोड़ दिया, विकेट कीपर ने, लेकिन पीछे बढ़िया फील्डिंग। वाइट का इशारा आता हुआ, एक्स्ट्रा के मदद के साथ 62 पड़ जाता हुआ स्कोर जय महाराष्ट्र धामणगांव का। एक अच्छा टोटल है दीपक सुतार,
नक्की सुरुवातीला थोडासा धाबांसाठी संघर्ष करावा लागला होता, त्यानंतर मात्र कॅप्टनने चांगली पारी खेळली आहे. 7 चेंडू फेस केलेत, 29 धाबांचे योगदान दिले भावेश भोईर या कॅप्टनने. इस मरतबा गति को कम किया था, चेंज ऑफ पेस किया था, बैट्समैन कदमों का इस्तेमाल करके निकल के मारने की कोशिश की थी, लेकिन गेंद चली गई विकेट कीपर के पास. नक्कीच पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र अगोदरच ओळखलं गोलंदाज अजय यांनी गतीमध्ये परिवर्तन केलं. डॉट चेंडू पाहायला मिळाला. एक अच्छी गेंद समाप्त होती हुई गेंदबाज अजय की. आसमानी टोला और ये भी जाएगी मैदान के बाहर. मेगा 6, 6 रन. चांगली बॅटिंग रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खूपच देखना फटका सजवत असताना कॅप्टन भावेश प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. बाउंड्रीच्या बाहेर झेल पकडला तर एवन सोडी निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता शिरताज शेख आणि त्यांच्या सोबतच नाव कुमार उमर त्या ठिकाणी आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवले गेले. यावेळेस मात्र कमबॅक केले गोलंदाज अजय याने. या ओव्हरमध्ये देखील 2 षटकार कॅप्टनच्या बॅटमधून अजयच्या विरोधात ठोकले गेलेत. आदित्य यस, भावेश भोईर ने अब तक 4 सिक्सर लगाए. ड्राइव कर दिया, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है और आउट होते हुए बैट्समैन आयुष. विकेट इस वक्त सैक्रिफाई किया है भावेश भोईर के लिए आयुष ने. नक्कीच कारण शेवटची ओव्हर आहे आणि भावेश स्ट्राईक लाईन राहण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही शेवटच्या ओव्हरचे 1 चेंडू शिल्लक आहे. चांगलं टार्गेट सेट केले. सुरुवातीला मात्र तेवढे चांगल्या धावा झाल्या नव्हत्या, मात्र त्यानंतर भावेशने चांगली कामगिरी केली. आयुष्य बॅट झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश याच्याकडे देखील कित्येक स्पर्धांचा अनुभव आहे. नेहमीच जय महाराष्ट्र धामणगावचे नेतृत्व करत असताना गोलंदाजीची जबाबदारी राजेश पवारवर दिली जाते. भावेशचा जर विचार केला स्ट्राईक एंडवर कॅप्टन भावेश भोईरने 11 चेंडूमध्ये 35 धावांची केली साकारली. चांगली बॅटिंग कॅप्टनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि या 35 धावांच्या मतीने मात्र धावसंख्या 68 वर जाऊन पोहोचली. या इनिंगचा शेवटचा चेंडू गोलंदाज अजयच्या माध्यमातून डेड बॉलचा इशारा. त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवर बेल्स पडली होती, त्यामुळे चांगला निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला वाटलं होतं की एवढी मोठं लक्ष उभं करू शकत नाहीये. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने त्या ठिकाणी चेंडू टाकण्या अगोदरच बेल्स खाली होती. इनिंगचा शेवटचा चेंडू यावेळेस उडवलाय. उंची तर गाठली, अंतर गाठत जाईल का? डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक षटकार भावेशच्या माध्यमातून आणि या 6 धावांच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावफलकावर 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 74. एक चांगलं लक्ष उभं केलंय आणि 75 धावांची आवश्यकता असतील ती श्रावण स्पोर्ट बोकरे संघाला. जाऊया नाणेफेकीकडे. टॉच बॉक्स मध्ये आमचे पीटीसीचे आणि उत्कृष्ट आवाज ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य जाधव त्या ठिकाणी जोडले गेले. त्या ठिकाणी नाणेफेक होणार आहे विकी स्पोर्ट कुकसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये चेरुबा स्पोर्ट वाशेरे. धन्यवाद दीपक सुतार. मेरे साथ एवन जोड़ी के डैशिंग और डायनामिक पर्सनालिटी रुपेश भाई जादव. देखिए टॉस इस वक्त होता हुआ विकी स्पोर्ट्स कुकसे बनाम चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी के बीच में. एक तरफ एवन जोड़ी के प्रोफेसर निवृत्ति मगर सर और एक तरफ मेंशन किया गया डोले ट्रॉफी. टॉस गोल्डमैन रुपेश भाई जादव के शुभ हाथों से होता हुआ. कॉलिंग बबलू पाटिल की है, लेकिन टॉस को जीता है हीरामन शिलार ने. गोल्डमैन से निवेदन आपको वीआईपी डाइस पर जाना और शान बढ़ानी है. हीरामन शिलार पड़गा टेनिस क्रिकेट के दोनों भी महान खिलाड़ी मेरे साथ है. एक तरफ बबलू पाटिल और एक तरफ हीरामन शिलार. हीरामन, पड़गा टेनिस क्रिकेट में पहली मरतबा हम देख रहे हैं कि लीग फॉर्मेट में टूर्नामेंट और इस बड़े टूर्नामेंट में आप खेल रहे हैं, आप कैसा एंजॉय कर रहे हैं? खूपच चांगलं आयोजन आहे आणि पहिल्यांदाच बघतोय पडग्यामध्ये. याच्या आधी पडगा PGPL एक अशी झाली होती, त्यानंतर इथे खेळायला भेटतंय आणि लीग मॅचेस खेळायला कधी चांगलं वाटतंय, तर खूप मजा येईल आज खेळायला. देखिए 6 ओवर का मैच आपके सामने. पड़गा टेनिस क्रिकेट की बहुत मजबूत और नामचीन टीम है, क्या करना चाहेंगे? आम्ही फिल्डिंग करणार.
6 ओवर में कहाँ तक रोकने की कोशिश रहेंगी बबलू पाटिल और उनकी टीम को? अंडर 60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. बबलू पाटिल के लिए कुछ रणनीति, कुछ गेम प्लान? असं काही नाही. दोन्ही संघ चांगले आहेत आणि वाशिर आणि कुक्षे मॅच झाली तरी नेहमी ती रंगतदारच असते. तर प्लॅनिंग ती ग्राउंडमध्ये बघू. ऑल द बेस्ट हीरामन शिलार. मेरे साथ पड़गा टेनिस क्रिकेट के सीरीज मैन, पीटीसी के वंडर बॉय, किंग ऑफ पड़गा टेनिस क्रिकेट बबलू पाटिल. बबलू पाटिल, आपके गांव में इस वक्त शो जारी है धनेश कुकसे का हरिभाऊ स्मृति कप, लेकिन अब विकी स्पोर्ट्स कुकसे इस कप में खेल रही है और ये जो शो, जो इसकी चर्चा है पिछले कई दिनों से एवन जोड़ी की, रुपेश भाई जाधव और मगर सर की, शो के बारे में आप क्या कहना चाहेंगे? अतिशय छान आयोजन केलेलं आतिश आणि निवृत्ती सरांनी. आणि या शो बद्दल आम्हाला खेळायची एवढी उत्सुकता होती की आज आमची ओपनची मॅच होती, परंतु महेंद्र आणि मी ठरवलं रात्री की आपल्याला इकडे खेळायचं आहे. आणि पूर्ण ड्रेस टीमला आणि लीग फॉर्मॅट आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक मॅच 6 ओव्हर, जेणेकरून प्रत्येक संघाला त्यांचा पूर्ण संघाचा खेळ दाखवता येतो. आता पडग्यामध्ये बहुतेक मॅच 2 ओव्हर 3 ओव्हर चालू आहेत, परंतु डोल्या संघाने 6 ओव्हरच्या मॅच करून दाखवल्यात, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. आपको बल्लेबाजी की दावत दी है हीरामन शिलार ने. 6 ओवर में कोई टारगेट? टार्गेट असं काही सेट नाही, कारण त्यांच्याकडे हार्ड हिटर जास्त आहेत. ते कधी कधी 100 पण चेस करतील आणि कधी कधी 50 पण नाही होणार, अशी टीम आहे. तर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट बबलू पाटिल. दोनों भी कप्तानों ने बहुत अच्छा ओपिनियन दिया था, क्योंकि मुकाबला हाई वोल्टेज होने वाला इस मैच के बाद. एक तरफ हीरामन शिलार, एक तरफ बबलू पाटिल. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, हीरामन शिलार, द डायमंड ऑफ पीटीसी, won the toss and decided to ball first against Wiki Sports Kukse. समाजसेवक आला नवाला गोरगरिबांचा वाली, समाजसेवक आला नवाला गोरगरिबांचा वाली. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. दुनिया दीवानी झाली, याची दुनिया दीवानी झाली. दुनिया दीवानी झाली, याची दुनिया दीवानी झाली. दादा हा दिलवन आला नावाला, स्वभाव याचा भावे म्हणाला. स्वभाव याचा भावे म्हणाला, स्वभाव याचा भावे म्हणाला. धन्यवाद भिवंडी पीछे. आखिरी गेंद पर सिक्सर लगाया था बैट्समैन भावेश ने और लक्ष्य रखा 75 रनों का श्रावण भूकरी के सामने. जय महाराष्ट्र दामनगांव टीम ने. अगला मुकाबला दोस्तों चेरोबा स्पोर्ट्स वाशिरी बनाम विकी स्पोर्ट्स कुक्से के बीच में, जहां पर हीरामन शिलार ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया है विकी स्पोर्ट्स कुक्से के सामने. खेल की शुरुआत का इशारा आता हुआ दो ओपनर्स बीच मैदान पर, नरेश और संदेश. भावेश भोईर की पहली गेंद बोल्ड आते ही इस वक्त डगआउट में भेज दिया नरेश गोरले को, 0 का चश्मा पहनकर डगआउट में लौटते हुए. हे समाजसेवक आला नवाला गोरगरिबांचा वाली. समाजसेवक आला नवाला गोरगरिबांचा वाली. रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. पहिल्या चेंडूवर कॅप्टन भावेश बोईरने विकेट प्राप्त केली. यष्टांचा वेध घेतला आणि फर्निचर उद्ध्वस्त केलं. सुरुवातीला चर्चा केली की जय महाराष्ट्र दामनगाव संघ खंबाला चषकामध्ये देखील प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, आणि कालच्यापासून सुरुवात झालेले एमजी स्पोर्ट बासे आयोजित बासे चषकामाचा जर विचार केला तर काल देखील हा जय महाराष्ट्र दामनगाव संघ त्या ठिकाणी क्वालिफायर झाले. ही सीझनमध्ये खूपच ताकदीने उतरलंय जय महाराष्ट्र दामनगाव संघ आणि टचमध्ये बॅटिंग केली. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं कॅप्टनला भावेश भोईरला चांगली बॅटिंग देखील केली आदित्य, आणि या इनिंगमध्ये पहिले षटक असताना मात्र विकेटचं पतन. देखिए
धामनगांव टीम कई सालों से हम देख रहे हैं, बहुत अच्छी टीम है जिनके पास बहुत अच्छे बैट्समैन और गेंदबाज है। भावेश की अगली गेंद ड्राइव कर दिया, गेंद जारी वी की शक्ल में मिड ऑफ पर। अब जाके मिड ऑफ के खिलाड़ी ने गेंद को उठाया। इस बीच बैट्समैन संदेश देसले एक रन पूरा करते हुए सिंगल के साथ श्रावण भोकरी का और संदेश देसले का खाता खुलता हुआ। लेंथ चांगली भावेश भोईरची आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू देखील यॉर्कर लाईनचा, त्यानंतर दुसरा चेंडू देखील 30 लाईन आपल्याला पाहायला मिळाली. यस, विशाल लक्ष्य रखा है श्रावण भोकरी के सामने। केवल दिशा दी, बल्ले का फेस खोला और गेंद जारी है बैकवर्ड ऑफ दी पॉइंट। खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं, लेकिन इस बीच दोनों भी बल्लेबाज के पास समय था दीपक 2 रन पूरे करने का। 2 रन पूरे करते हुए नक्कीच आपण जर विचार केला तर डीप बॅकवर्ड मध्ये थोडीशी फंबलिंग झाली होती. पहिल्याच वेळेस जर शतरक्षण झालं असतं तर मात्र ती एक धाव रोखता आली असती. त्याचाच फायदा घेऊन संदेश आणि त्या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण केली. छोटी गेंद थी, गेंद के आने का इंतजार भी किया था बैट्समैन ने और आखिर में अपने बल्ले का फेस खोला था और गेंद चली गई थी पीछे बैकवर्ड ऑफ दी पॉइंट 2 रन के लिए। इन 2 रनों के साथ 1 विकेट गंवाने के बाद श्रावण स्पोर्ट्स भोकरी 2 खिलाड़ी ऑन साइड में लॉन्ग ऑन थोड़ा सा वाइड डीप स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी मौजूद है। उछाल दिया स्टैंड एंड डिलीवर, लेकिन खिलाड़ी ऑपर मौजूद है और कैच छूटा हुआ। दूसरे की कोशिश हो रही है और आसानी से अब जगह 2 रन पूरे करते हुए दोनों भी बैट्समैन। नक्कीच मोनिशकडे खूपच वेल होता, त्या ठिकाणी मोनिश पोचला होता, मात्र कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं शॉट सिलेक्शन केलं होतं, समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड उडवला होता, मात्र शतरक्षक पोचत असताना देखील कॅच ड्रॉप होत झाली आहे. 2 धावा. देखिए बहुत दूर थे गेंद से और बहुत बढ़िया कोशिश की थी वाइडिश लॉन्गन के खिलाड़ी ने। डाउन दी विकेट खेला था बैट्समैन संदेश पाटिल ने, लेकिन 2 रन मिलते हुए। भावेश इनफील्ड के ऊपर से खेला, स्केयर ऑफ दी विकेट, गेंद जारी है डगआउट की तरफ। खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए इस बीच 2 रन पूरे करते हुए मना किया पर तीसरे के लिए बैट्समैन संदेश पाटिल ने संदेश देसले को। इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 विकेट गंवाने के बाद। आदित्य डीप स्क्वेअर लेगचा विचार केला तर आउटफील्ड खूपच फास्ट आहे, मात्र आयुषने 2 धावांचं संरक्षण केलंय. चांगले संरक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. भावेश जिन्होंने बल्लेबाजी बहुत कमाल की थी, सामना करते हुए बैट्समैन संदेश पाटिल। हो उछाल दिया है, क्या गेंद मैदान के बाहर। यस, 6 रन। लॉन्ग ऑन के खिलाड़ी सिर्फ देखते रहे, गेंद बल्ले से निकली, उस पे छाप लगी थी 6 रनों की। हे समाज सेवक आला नवाला गोरगरिबांचा वाली. समाज सेवक आला नवाला गोरगरिबांचा वाली. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. सम्मानीय अजय पाटिल साहब का आगमन हो चुका है। ग्रुप ग्राम पंचायत डोले के माजी सरपंच और बिजनेसमैन माननीय श्री अजय पाटिल साहब का आगमन हो चुका है। मोस्ट वेलकम सर। उनके साथ उद्योगपति एकनाथ पाटिल और कलरफुल जिन्होंने हमें ड्रेस स्पॉन्सर किया है दिनेश पाटिल, इन तीनों भी मान्यवर्स का हम वेलकम करते। डोले ट्रॉफी 2023 में A1 जोड़ी प्रोफेसर निवृत्ति मगर सर और डैशिंग और डायनामिक पर्सनालिटी गोल्डमैन रुपेश भाई यादव की तरफ से। स्कोर 13 हो चुका है 1 ओवर की समाप्ति के बाद।
नक्कीच ज्या संदेश पाटीलची कॅच सुटली होती त्याच्याच माध्यमातून शेवटच्या चेंडूवर आपल्याला षटकार पाहायला मिळाला. ओव्हर क्रमांक दुसऱ्याला होती सुरुवात, लक्ष तर खूपच दूर आहे, त्याच्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील भोकरी संघाला. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी राजेश्वर. पहिला चेंडू वळवलं त्याला ऑन साईडला, काउ कॉर्नरमध्ये शतरक्षक आहे, थोडीशी मिसफिल पाहायला मिळाली आणि त्या मिसफिलचा फायदा घेत असताना दुसरी धाव पूर्ण करत असताना संदेश पाटील आणि संदेश देसले. 2 धावेच्या मतीने धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते. अजूनही 30 चेंडूमध्ये 62 धावांची गरज आहे. पहिल्या डावामध्ये जर आपण विचार केला तर जय महाराष्ट्र धामणगाव संघाने बॅटिंग करत असताना 74 धावा जमा केलेत आणि दुसऱ्या धावामध्ये त्याचा पाठलाग करत असताना थोडीशी अपिलीला सहमत दिलीने विकेट क्रमांक दुसरं गमवत असताना श्रावण स्फोट भोकरी संघ 15 या धावसंख्येवर. होते हुए बैट्समैन बिल्कुल विकेटों के सामने पकड़े गए थे और प्लम एलबीडब्ल्यू थे और कोई भी अंपायर के मन में शंका नहीं थी, जहां पर दिनेश नायक ने आउट घोषित किया बैट्समैन संदेश देसले को. नए बैट्समैन अब पिंच हिटर नीलेश को भेजा. हालांकि देखिए नीलेश वो बैट्समैन है जो ओपन करने के लिए पहले आते थे, लेकिन अब नंबर 4 पर आते हुए संदेश पाटिल का साथ देने के लिए. नक्कीच 15 वर 2 विकेट स्वस्तामध्ये गेलेत. 75 धावांची गरज आहे. यापुढे जर हा सामना भोकरीला आपल्या पक्षामध्ये झुकवायचा असेल तर मात्र पार्टनरशिपची गरज आहे. आदित्य राजेशांचा पुढचा चेंडू वळवलाय, चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये चेंडू हवेमध्ये होता, कॅच ड्रॉप होत असताना एक सिंगल धाव येते. 2 कॅचेस ड्रॉप झालेत या इनिंग मध्ये आणि फंबलिंगचा फायदा घेत दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली आहे. देखिए स्क्वायर लेग पर खेल दिया था हवा में शॉट्स. ये देखिए किस तरह से कैच को छोड़ दिया ऊपर स्क्वायर लेग के खिलाड़ी ने. आसान सा कैच था लेकिन इस बीच 2 रन पूरे करते हुए बैट्समैन. त्या ठिकाणी मोनिश होता आणि मोनिशने या इनिंग मध्ये 2 कॅचेस सोडल्या गेलेत आणि आता मात्र थोडंसं शतरक्षण मध्ये परिवर्तन करत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघ. देखिए दीपक आउटफील्ड में वो खिलाड़ी रहते हैं जिनके ऊपर सबसे ज़्यादा भरोसा होता है, क्योंकि आउटफील्ड में कैचेस और बाउंड्रीज पर मान खिलाड़ी रहते हैं, टीम के अच्छे खिलाड़ी रहते हैं और मोनिश के हाथों से 2 मरतबा कैच छूटना ये अच्छे संकेत नए धामनगांव टीम के लिए. स्कोर कुल मिलाकर 17, 2 विकेटों के नुकसान पर और नंबर 2 चलता हुआ राजेश का. नक्कीच चांगली गोलंदाजी राजेश पवारच्या माध्यमातून. यावेळेस लेग स्टंपच्या खूपच दूर राहिलाय. वाईटचा इशारा ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात की आउटफील्ड मध्ये चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज असते. 2 कॅचेस सुटल्यानंतर त्या ठिकाणी आयुषची जागा चेंज केली आहे. आयुषला आपण शॉर्ट थर्डमॅन मध्ये पाहू शकता. मोनिशची जागा चेंज केली आहे. राऊंड विकेटने पुढचा चेंडू. यावेळेस ताकद लावली होती मात्र संपर्क तेवढा करता आला नाहीये. बायच्या रूपाने एक सिंगल धाव येते. यस स्विंग एंड मिस. बीट हुए बैट्समैन, बीट हुए विकेट कीपर भावेश भोईर और गेंद पीछे चली गई थी 22 के रूप में 1 रन के लिए. एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे सरकता हुआ ढकलता हुआ 19 रन 2 विकेट के नुकसान पर 75 रनों का टारगेट रखा है और कहीं ना कहीं उस टारगेट को देखते हुए उतनी अच्छी खास बल्लेबाजी नहीं हो रही है श्रावण भोकरी की. नक्कीच यावेळेस देखील प्रॉपर संपर्क करता आला नाही. बॅटची इनसाइड एज मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्यावर एक सिंगल धाव येते. जशा पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये देखील जय महाराष्ट्र धामणगाव संघाची सुरुवात देखील अशीच झाली होती, तशाच पद्धतीने दुसऱ्या डावामध्ये देखील आपल्याला श्रावण स्फोट भोकरीची सुरुवात पाहायला मिळते. संत सुरुवात आहे मात्र 6 ओव्हरची मॅच असताना चित्र बदलू कधी देखील शकतं. मात्र त्याच्यासाठी तुम्हाला एका लुझर बॉलरला मोठे फटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये भावेशने एक चांगली पारी साकारली होती. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये राजेश पवारने चांगली गोलंदाजी केली, कुठल्या प्रकारचा मोठा फटका दिला नाही, 1 विकेट आपल्या नावावर प्राप्त केली आहे. यावेळेस देखील संपर्क करता आला नाहीये. पहिल्या धावेसाठी संघर्ष होता मात्र पहिली धाव पूर्ण होत असताना बाईच्या रूपाने ओव्हर क्रमांक या ठिकाणी दुसरी समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 75 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना श्रावण स्फोट
भोकरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गडी बाद 21 वर. देखिए पावर प्ले खत्म होने के बाद 21 रन 2 विकेटों के नुकसान पर श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम मीटिंग अब होती हुई, मिडल कॉन्फ्रेंस होती हुई जय महाराष्ट्र धामनगांव टीम की अब बची हुई 4 ओवर में जीतने के लिए यहाँ से कुल मिलाकर 54 रनों की ज़रूरत है. अब इक्वेशन बहुत दूर नजर आता हुआ ये देखिए वीआईपी डाइज को दिखाया जा रहा है. माजी सरपंच माननीय श्री अजय पाटिल साहब, एकनाथ पाटिल साहब एवं जोड़ी प्रोफेसर निवृत्ति मगर सर, योगेश जी मगर, दिनेश जी पाटिल साहब, गोल्डमैन रुपेश भाई जाधव, ये आप देख सकते वीआईपी डाइज के मंजर को दिखाया जा रहा है. नक्कीच आणि आपण त्या ठिकाणी स्वराजला देखील पाहू शकतो. निवृत्ती मगर्स यांच्यासोबत त्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर खेळत असताना त्याच्या नावानेच स्वराज्य 11 ढोले संघ नेहमीच गावाचं नेतृत्व करत असतो. तो स्वराज देखील जोडला गेलाय. स्वराजचे देखील हार्दिक स्वागत. पिछले हम 4 दिनों से तमाम हमारे मुख्य अतिथि और स्पॉन्सर आप देख रहे हैं वीआईपी डाइज पर. खेल की शुरुआत हो चुकी है. अब दीपक तीसरे ओवर के लिए गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ गेंदबाज भावेश भोईर, हालांकि टीम के कैप्टन है, उनको ओवर नंबर 3 में अब कंटिन्यू किया है, जबकि उन्होंने पहले ओवर में 1 विकेट और 13 रन खर्च किए थे. राजेश पवार ने ओवर नंबर 2 किया था जिसमें 8 रन और 1 विकेट. भावेश ओवर नंबर 3 के लिए अपने कोठी का दूसरा ओवर करने के लिए तैयार है. सामना करते हुए बैट्समैन नीलेश. अब ऑन साइड में 4 खिलाड़ी नजर आते हुए. नीलेश के लिए हवा में चिप कर दिया, वेकेंट एरिया में गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पर. राजेश पवार अब जाके गेंद को उठाते हुए इस बीच समय था नीलेश के पास 2 रन पूरे करने का. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 23. नक्कीच पहिले षटक कॅप्टनने चांगल्या पद्धतीने हाताळले. 1 विकेट प्राप्त केली म्हणून सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक देखील भावेश कॅप्टन घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे चांगला पेस आणि वारंवार यॉर्कर लाईनची चेंडू टाकण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातोय. देखिए भावेश के पास लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा है. राइट आर्म और दी विकेट जा रहे हैं अब नीलेश के लिए. स्टीयर कर दिया, रन आउट का मौका, निशाना चूक गया वहां पर. ओवर थ्रो और इस बीच 2 रन पूरे करते हुए दूर से आए थे बैकअप के लिए मिड विकेट के खिलाड़ी, लेकिन 2 रन पूरे करते हुए. आता जर आपण विचार केला तर भोकरी संघाचा तर 2 विकेट गेल्यानंतर सिंगल डबलने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र लक्षाचा विचार केला तर 75 धावांची गरज आहे. तुम्हाला तिसऱ्या ओव्हरपासूनच मोठे फटके खेळायला सुरुवात करावी लागतील, कारण का तुमच्याकडे अजूनही डगआउटमध्ये चांगले बॅटर अवेलेबल आहेत. इस वक्त शिरडी से मयूर दलवी की तरफ से भोकरी टीम के लिए और इस कप के लिए ऑल दी बेस्ट है. कदमों का इस्तेमाल निकल के मार दिया है, लेकिन खिलाड़ियों पर मौजूद है, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र सिंगल डबलच धावा येतात. चांगली गोलंदाजी भावेश भोईरच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. स्टेप आउट होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पुढे येऊन केला होता, मात्र आउटफील्ड मध्ये शतरक्षक असताना फक्त 1 सिंगल धाव. देखिए अब सिंगल और डबल से काम बनने वाला नहीं है, यहाँ से बड़े शॉट्स की जरूरत है. एयर स्ट्राइक करना होगा अब इस मैच को अगर भोकरी टीम को जीतना है तो. स्कोर को अगर देखा जाए तो कुल मिलाकर 26 बने. अभी भी बहुत रन चाहिए, 49 रनों की अभी भी जरूरत है इस मैच को जीतने के लिए. फुल टॉस गेंद लॉन्ग अप की दिशा पर खेला है, खिलाड़ी मौजूद है, लेकिन गेंद पहला ही टिप्पा का थे. पहले बाउंस पर उठाया राजेश पवार ने, लेकिन बैट्समैन 2 रन पूरे करते हुए. समय था 1 शॉट का इशारा आता हुआ परेश महाजन का. सिंगल के साथ स्कोर 27 पर जाता हुआ. देखिए बहुत कमाल की अंपायरिंग हो रही है दीपक सुतार, परेश महाजन, भाऊ पाटील और दिनेश नाईक की. नक्कीच अतिशय चांगलं निरीक्षण आपल्याला त्यांचं पाहायला मिळतं आणि या स्पर्धेचा पहिला 1 शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं अंपायरिंग परेश महाजन, नाईक सर, त्यानंतर भाऊ पाटील. यस, परेश महाजन ने बालाजी टीम के लिए कई सालों तक क्रिकेट खेला है. दिनेश नाईक जय दुर्गा के लिए. फुल टॉस गेंद ड्राइव कर दिया, वी की शक्ल में गेंद जा रही है लॉन्ग ऑफ पर राजेश पवार के पास 1 रन के लिए. आज
स्कोर इस वक्त सिंगल के मदद के साथ 28 रन 2 विकेटों के नुकसान पर। 22 वैयक्तिक दुसऱ्या षटकात तो 20 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्याने आपल्या नाबावर केली आहे. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आखिरी गेंद भावेश पवार की बोईर की सवाल पूछा हुआ पर देखना क्या कुछ हुआ गेंद पर लेग बाय का इशारा आता हुआ। भावेश बोईर जो टीम के कैप्टन है और स्कोर एक्स्ट्रा के मदद के साथ 29 रन 2 विकेटों के नुकसान पर। नक्कीच 3 ओव्हर समाप्त झाल्यात आणि 75 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 2 गडी बाद असताना एकूण 30 वर जाऊन पोहोचले. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. सुरुवात तेवढी चांगली झाली नाही, मात्र अजूनही विकेट त्यांच्याकडे खूप आहेत, मोठे फटके खेळावे लागतील. एकीकडे संदेशचा विचार केला तर 7 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 15 धावा आलेत, तर निलेशने 7 चेंडूमध्ये 7 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. यापुढे ही मॅच जर भोकरी संघाला आपल्या पक्षामध्ये खेळायची असेल तर एक लूज बॉलरला मोठे फटके आदित्य खेळावे लागतील. आपने लूज बॉलर का जिक्र किया, लेकिन किसी एक गेंदबाज को टारगेट बनाना बहुत ज़रूरी है, क्योंकि अब 18 गेंदें और जीतने के लिए रन चाहिए कुल मिलाकर 46। मतलब प्रति ओवर अब 15 और 16 रनों की ज़रूरत है। नरेश गोरले गए थे। देखिए, गेम प्लान का हिस्सा रहता है ड्रिंक्स ब्रेक, इसमें बहुत कुछ उलट फेरे होते रहते। टीम मीटिंग इस वक्त होती भी धामणगाव टीम की। नक्कीच सर्व संघांना विनंती असेल की आपण आपल्या डगआउटमध्ये आपला कुठलाही फाटीराखा नसेल, फक्त खेळाडू असतील याची देखील लक्षात घ्यायचे. अन्यथा ऑर्गनाइज कमिटीने जर सांगितलं तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. कुठलाही प्रेक्षक कुठलाही फाटीराखा संघाचा डगआउटमध्ये नसेल याची देखील दक्षता घ्यायची. विकी स्पोर्ट्स कुकसे के स्पॉन्सर माननीय श्री रुपेश पाटिल साहब का आगमन होता हुआ। मोस्ट वेलकम सर। एवन जोड़ी प्रोफेसर निवृत्ति मगर सर और डैशिंग और डायनामिक पर्सनालिटी गोल्डमैन रुपेश भाई जादव की तरफ से आपका वेलकम। खेल की शुरुआत ओवर नंबर 4 के लिए गेंदबाज राजेश पवार। देखिए, भावेश ने पहला ओवर किया था, उसके बाद राजेश, उसके बाद फिर भावेश और उसके बाद फिर राजेश। मतलब जो दबाव बनाने की जो कोशिश की है जय महाराष्ट्र धामणगाव के गेंदबाजों ने, वो अब तक जारी है। नक्कीच ज्या गोलंदाजाने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली त्यालाच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राजेश पवारला पण पाहतोय. राऊंड द विकेटने यावेळी फक्त हलक्या बॅकलिपचा वापर करून दिशा दिली. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला बॅटर संदेशाने. देखिए, बायात के जब गेंदबाज गेंदबाजी करता है दायात के बैट्समैन के लिए कहीं ना कहीं एक एंगल तैयार होता है, और यही कारण है कि बैट्समैन पूरी तरह से खेल नहीं पाए। देखिए, गोल्डमैन रुपेश भाई जादव, अभिषेक देशमुख, माजी सरपंच माननीय श्री अजय पाटिल साहब को दिखाया गया है, पर उद्योगपति एकनाथ जी पाटिल, प्रोफेसर मगर सर को दिखाया गया राजेश पवार। यावेळेस लेंथ खूपच चांगली होती, कट करण्याचा प्रयत्न, कॉलिंग चांगली नसताना रनआउटच्या रूपाने नॉट स्ट्राइक एंडवर विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3. देखिए, नीलेश के लिए पर संदेश पाटिल ने अपना विकेट सैक्रिफाई किया, और यही तरीका था जहां पर दीपक बैट्समैन आउट हो सकते थे। 3 विकेटों के नुकसान पर 30 रन जीतने के लिए अब बची हुई गेंदों पर 45 रनों की ज़रूरत। अब मैच कहीं ना कहीं भोकरी टीम के लिए बहुत दूर नजर आता हुआ। नक्कीच थोडीशी एक संकटामध्ये सापडत असताना, कारण का 3रा विकेट गमावले आणि धावसंख्या फक्त 30 वर आहे. आपण रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 13.5च्या हिशोबाने यापुढे जावं लागेल हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी. या मॅच मध्ये थोडीशी पकड निर्माण केली आहे जय महाराष्ट्र धामणगाव संघाने. मात्र मॅच अजून संपली नाही. प्रयत्न करावे लागतील भोकरी संघाला हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी, आणि प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. यस, यहाँ से बड़े शॉट्स खेलने पड़ेंगे भोकरी टीम के बल्लेबाजों को। राऊंड द विकेटने या वेळेस खोदून काढले चेंडूला, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार.
मात्र चांगली बॅटिंग करत असताना निलेश आपल्याला पाहायला मिळतोय. देखिए जो पारी भावेश ने खेली थी वो पारी अब नीलेश को खेलना पड़ेगा अगर इस मैच को भोकरी टीम को जीतना है तो. नक्कीच तशी सुरुवात त्यांनी देखील केली आहे. राऊंड द विकेटने राजेश पवार. यावेळेस मिस टायमिंग शॉट हवेमध्ये चेंडू, दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील, मात्र गोलंदाजाने आपल्या थ्रो मध्ये पकडली छेल आणि विकेट क्रमांक 4 गमवत असताना श्रावण स्पोर्ट भोकरी संघ. की टॉप ऑर्डर ढेर होती भी धामनगांव के सामने नंबर 6 पर अमोल आते हुए बल्लेबाजी करने के लिए. चौथा विकेट 36 के ऊपर गिरता हुआ श्रावण भोकरी का. अब कहीं ना कहीं मैच पर हावी होती हुई धामनगांव की टीम. अगदी बरोबर, कारण का 4 विकेट गेलेत आणि धावसंख्येचा विचार केला तर चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र तुम्हाला विकेट टिकून खेळावं लागेल. राजेशचा पुढचा चेंडू अमोलसाठी. या वेळेस ताकदीचा वापर करून मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संपर्क करता आला नाही. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने ऑफस्टंपच्या बाहेर होऊन उडवण्याचा प्रयत्न केला, संपर्क करता आला नाही. अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. थोडंसं संकटामध्ये आहे भोकरी संघ, मात्र त्या संकटातून अमोल आणि अक्षय ही सध्या जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. ही जोडी त्या संकटातून आपल्या टीमला बाहेर काढेल का? पुढचा चेंडू यावेळेस फुलटॉच होता, फक्त टॅप करून दिलाय. लॉंगॉन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी मिळते एक सिंगल धाव. सिंगल बरोबरच ओव्हर क्रमांक या ठिकाणी 34 समाप्त होते आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 75 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 वर. माननीय श्री भरत जी शेलार साहब साथ ही साथ साईनाथ पाटिल साहब का आगमन हो चुका है. मोस्ट वेलकम. शिवसेना के एक बहुत मशहूर और महान लीडर भरत शेलार साहब, जिन्होंने अभी अभी ग्रुप ग्राम पंचायत खालिंग में एक नया कीर्तिमान बनाया. साथ ही साथ माजी ग्राम पंचायत सदस्य कुरुंद साईनाथ जी पाटिल साहब का आगमन होता हुआ. मोस्ट वेलकम सर. एवन जोड़ी प्रोफेसर निवृत्ति मगर सर और डायनामिक पर्सनालिटी रुपेश भाई जादव की तरफ से आपका हार्दिक स्वागत. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता निवृत्ती मगर सर आणि त्यांच्या प्रेमाखातर, तसेच रुपेश दादा जाधव यांच्या प्रेमाखातर कित्येक मान्यवर या सकाळच्या क्षेत्रामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर जोडले गेले. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया आणि जाऊया मॅचकडे. त्या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी श्रावण स्पोर्ट भोकरी संघाला. 4 ओवर की समाप्ति के बाद 37 बने और 5वें ओवर के लिए तेजस राइट आर्म और द विकेट जाते हुए शॉर्ट आर्म पुल कर दिया. खिलाड़ी मौजूद लेकिन कैलकुलेट माप तोल के मारा हुआ सिक्सर. 6 रन. ऑफस्टंपच्या बाहेर होऊन थोडासा शॉर्ट चेंडू होता, त्याला उडवला आणि मोजून मापून गेलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आतापासून जरी सुरुवात केली आदित्य तरी देखील 12 चेंडूमध्ये 38 धावा होऊ शकतात आणि 5व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर तेजसच्या विपक्षामध्ये अमोलच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. देखिए अब सिक्सर और चौकों की सख्त जरूरत है. स्कोर उछलता हुआ 43 रन 43 विकेटें गिरी, कुल मिलाकर 4 भोकरी टीम की. तेजस के सामने अपने बाजू को खोलते हुए मोटा सिरा लेकर गेंद चली गई विकेट कीपर के पास. कमाल का कैच, व्हाट अ कैच.
दुरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि सुंदर झेल विकेट किपर निलेशच्या माध्यमातून अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगली सुरुवात केली होती, षटकाराने स्वागत केलं होतं गोलंदाज तेजसचं. मात्र त्यानंतर बाद होत असताना अमोल 4 चेंडू त्यांनी फेस केलेत आणि त्याच्या खात्यामध्ये बाद होण्यापूर्वी फक्त 7 धावांचं योगदान आलंय. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. मॅच अजून संपली नाही, मात्र मोठे फटके खेळावे लागतील आणि विकेट टिकवावे लागतील या मॅच मध्ये श्रावण स्पोर्ट भोकरी संघाला. यस, निश्चित रूप से नए बैट्समैन मयूर आ चुके हैं. एलिवेशन नहीं बना, गेंद लुढ़कती पहुंच रही है डीप स्क्वायर लेग पर. दूसरे की कोशिश, लेकिन खराब थ्रो और 2 रन पूरे करते हुए बैट्समैन. स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन. थोडंसं संकटात आहे या डावामध्ये श्रावण स्पोर्ट भोकरी संघ, कारण आपण करण रन रेटचा विचार केला तर 10.00च्या हिशोबाने धावा बनवल्यात. मात्र त्यांना रिक्वायर्ड रन रेट वाढला गेलाय. 15च्या रिक्वायर्ड रन रेटने 9 चेंडूमध्ये 30 धावा पूर्ण करायच्या आहेत. स्ट्राईक एंडवर मयूर, त्याच्यासमोर गोलंदाज तेजेश. पुढचा चेंडू या बेल्लेस खूपच चांगला कव्हर ट्राय सजवण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा चेंडू दिशा बदलत असताना पॉइंटच्या दिशेमध्ये येतोय. एक सिंगल धाव. देखिए अब मैच को लगभग छोड़ दिया है श्रावण भोकरी के खिलाड़ी ने. तेज तरार गेंद, सवाल पूछा और निकल गए ऊपर बैट्समैन. विकेट गिरता हुआ 5वां, 6ठा विकेट गिरता हुआ अक्षय के रूप में. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात की मॅच ही सोडली गेली, तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. लक्ष खूपच दूर होतं. 75 धावांची गरज होती. एक चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं होतं, मात्र ती झाली नाही. पहिल्या चेंडूलाच विकेट प्राप्त झाली होती दुसऱ्या डावामध्ये आणि तिथूनच दबाव निर्माण केला जय महाराष्ट्र धामणगाव संघाने श्रावण स्पोर्ट भोकरी संघावर. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आणि 7 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. सहावा विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये परेश येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावसंख्येवर 6 गडी बाद झालेत. इस वक्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्र के अध्यक्ष भोलेनाथ वागरी का आगमन होता हुआ. मोस्ट वेलकम. साथ ही साथ आकाश आउट होते हुए बैट्समैन. देखिए अब लगभग मैच को छोड़ दिया दीपक सुतार. जिस तरह से बॉडी लैंग्वेज बता रहा है खिलाड़ी का. 7वां विकेट गिरता हुआ. अब स्टंप की बाहर की गेंद थी, ऑन साइड में हुक करने की कोशिश की थी बैट्समैन ने. जिस तरह से रिप्ले में बताया जा रहा है, परेश डगआउट की तरफ लौटते हुए. 5 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन बने. ऑफिशियल स्कोरर बताते हुए 46, 7 विकेटों के नुकसान पर 75 रनों का टारगेट था. उसके जवाब में अभी तक केवल 46 बने. जीतने के लिए अभी भी 29 रनों की जरूरत, 6 गेंदे. लेकिन अब टेल बैटिंग शुरू हो चुकी है. आखिरी और निचले क्रम के बल्लेबाज अब क्रीज पर मौजूद है. अजूनही 7 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. असं वाटतंय की भोकरी संघाच्या सर्व प्लेयर्सना खेळण्याची संधी मिळेल, कारण का 7 गडी बाद झालेत. सहाव्या ओव्हरसाठी आपण गोलंदाजी मार्कवर सूरजला पाहतोय. 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवर मयूर. सध्या त्यांनी 2 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 3 धावा आल्यात. प्रत्येक चेंडू ही मॅच जिंकण्यासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावं लागेल. प्रत्युत्तर देईल का बॅटर मयूर सूरजच्या विपक्षामध्ये खेळत असताना? अपील मागितली आणि ज्या पद्धतीने आपण चर्चा केली होती की या मॅच मध्ये आदित्य सर्व खेळाडूंना संधी मिळते बॅटिंग करण्याची, कारण का विकेट क्रमांक 8 या ठिकाणी गमावली. आपण पाहू शकता कशा पद्धतीने विकेट गेली. ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज आणि विकेटचं पतन.
देखिए अब बैटिंग ऑर्डर पर नंबर 10 पर अजय अतेबे। नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर अजय आपल्याला पाहायला मिळतोय. उर्ध विकेटने यावेळेस उडवले चेंडूला, मात्र स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे, खूपच चांगलं शतरक्षण झाले. त्या ठिकाणी 3 धावांचं संरक्षण केलं असं म्हणावं लागेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाउन्स झाला होता. इथे एक सिंगल धाव. तर दरम्यान या ठिकाणी मान्यवर आमच्याशी जोडत असताना देखिए अंपायर आपको थोड़ी देर के लिए खेल रुकाना है. भिवंडी विधानसभा के आमदार, आपला आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहब लोकप्रिय आमदार, आपला आमदार सांसद एकटा उभा ठाकतो. ये देखिए अभिनव उर्फ पिटूभाई पाटील कागम भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय दमदार आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये एवन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधव यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्यासोबत इतर मान्यवर देखील जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम. यस, जिन्होंने अपनी आवाज लगातार 2 मरतबा असेंबली में पहुंचाई और भिवंडी के कई ऐसे समस्या जिन्होंने सॉल्व किए. आपला आमदार सम्मानीय शांताराम मोरे साहब का आगमन होता हुआ. मोस्ट वेलकम सर. उछाल दिया गेंद को, लेकिन खिलाड़ी मौजूद और गेंद उनके सर के ऊपर से चली गई. 6 रन. अब आमदार भिवंडी ग्रामीण सन्माननीय अजय मोरे, सन्माननीय योगेश उर्फ बंटी सेठ पाटिल, सन्माननीय अभिनव उर्फ पिटूभाई पाटिल इस वक्त मैच का आनंद लेते हुए खिलाड़ियों पर मौजूद है और आउट होते हुए ये देखिए 9वां विकेट गिरता हुआ ये देखिए वीआईपी डाइस को दिखाया जा रहा है इस वक्त. भिवंडी की आवाज़ जिन्होंने विधानसभा में लेके गए 2 मरतबा और कई भिवंडी वासियों को उन्होंने न्याय दिया है. आपला आमदार ग्रामीण सम्राट सम्माननीय शांताराम मोरे साहब को दिखाया जा रहा है. उनके साथ माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत दडोले के अजय पाटिल साहब, एकनाथ पाटिल साहब को दिखाया जा रहा है. इस वक्त टीवी स्क्रीन और अपने स्मार्ट मोबाइल फ़ोन पर देख सकते हैं. शिवसेना के उप तालुका प्रमुख भरत जी शिलार, माजी उपसरपंच और विद्यमान ग्राम पंचायत सदस्य कुरुंद योगेश उर्फ बंटी सेठ पाटिल, विकी स्पोर्ट्स कुक्से के स्पॉन्सर रुपेश पाटिल को दिखाया जा रहा है. अभिनव पाटिल, ये हमारे तमाम मान्यवर वीआईपी डाइस की शान और शोभा बढ़ाते हुए आपला आमदार सम्माननीय शांताराम मोरे साहब का आगमन हो चुका है. मुकाबला भोकरी बनाम धामनगांव के बीच में चलता हुआ. आखिरी कुछ गेंदें शेष और इसके साथ ऑल आउट होती भी श्रावण स्पोर्ट्स भोकरी इस मैच को जीत लिया है. जय महाराष्ट्र धामनगांव.
हार्ड लक टफ लक भोकरी अनेक अनेक अभिनंदन धामणगाव. तर सर्व महाराष्ट्र पोलीस देखील आमच्यापर्यंत जोडले गेले, त्यांना देखील विनंती कार्य असो ज्यांना वाटा असतो असे सर्व महाराष्ट्र पोलीस यांना देखील विनंती असेल का इवन जोडी निवृत्ती मगर सर आणि त्याचबरोबर हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर्वप्रथम भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार आपले आमदार माननीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्याकडे आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. तर या स्पर्धेची एवन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधव यांना विनंती आहे. लोकप्रिय आमदार सम्मानीय शांताराम मोरे साहब का स्वागत और सम्मान होता हुआ भिवंडी की आवाज महाराष्ट्र के असेंबली में पहुंचाई. आइए हमारे अगले इस ग्राम पंचायत के माजी सरपंच सम्मानीय अजय पाटिल साहब, मैं एवन जोड़ी से निवेदन करता आपके शुभ हाथों से माजी सरपंच सम्मानीय अजय पाटिल साहब एवन जोडी रुपेश दादा जाधव आणि निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून सन्मान आणि सत्कार केला जातोय. व्यासपीठावर उपस्थित उद्योगपती एकनाथजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. तर विनंती असेल एवन जोडी या स्पर्धेची रुपेश दादा जाधव आणि आने के मशहूर उद्योगपति एकनाथ पाटिल साहब का स्वागत और सम्मान होता हुआ एवं के शुभ हाथों से प्रोफेसर निवृत्त सर और डैशिंग और डायनामिक पर्सनालिटी रुपेश भाई जाधव के शुभ हाथों से माजी उपसरपंच ग्रुप ग्राम पंचायत खालिंग विद्यमान ग्राम पंचायत सदस्य योगेश उर्फ बंटी सेठ पाटिल, मैं निवेदन करता एवन सर्वप्रथम आपण भरतजी शेलार साहेब यांच्याकडे सन्मान आणि सत्कार करणार आहोत. सन्मान आणि सत्कार होईल. कुछ दिन पहले उन्होंने ग्रुप ग्राम पंचायत खालिंग में एक नया कीर्तिमान इतिहास रचाया है. भरत जी शेलार साहब का स्वागत और सम्मान होता हुआ उपस्थित योगेशजी पाटील साहेब उपतालुका प्रमुख यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल एवन जोडी यांच्या माध्यमातून. ग्रुप ग्राम पंचायत कुरुंद सम्मानीय योगेश उर्फ बंटी सेठ पाटिल साहब का स्वागत और सम्मान होता हुआ के निवृत्ती मगर सर और रुपेश भाई जाधव के शुभ हाथों से. कुक्षे गावचे उद्योगपती रुपेशजी पाटील साहेब आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करायचे मी पुन्हा एकदा विनंती करतो या स्पर्धेची एवन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधव यांना की आपण उद्योगपती कुक्षे गावचे रुपेश पाटील
पड़गा टेनिस क्रिकेट में नंबर 1 की टीम कुकसे के स्पॉन्सर रुपेश पाटिल साहब का स्वागत और सम्मान होता हुआ ऑपरेटर सम्मानीय अभिनव उर्फ पीटू भाई पाटिल का स्वागत और सम्मान होता हुआ एवं जोड़ी से मैं निवेदन करता हूँ आपके शुभ हाथों से अभिनव हेल्थ क्लब के प्रोपराइटर अभिनव पाटिल का स्वागत और सम्मान करें। केला जातोय